NT कॅटेगरीचा विद्यार्थी होता. आता ज्यावेळी आमची काउन्सिलिंग स्टार्ट होते ना, मी प्रत्येक विद्यार्थ्याला डॉक्युमेंटची लिस्ट प्लस त्याचे प्रोफॉर्मा वगैरे शेअर करतो. आणि झालं असं की विद्यार्थ्यांनी सुद्धा डॉक्युमेंट चेक केले होते आणि सांगितले होते की सर माझ्याकडे व्हॅलिडिटी नाही आहे, मी अप्लाय तर केले आणि माझ्याकडे टोकन रिसिप्ट आहे. मी म्हटलं ठीक आहे, जर अप्लाय केले तर डॉक्युमेंट मिळून जाईल आणि टोकन रिसिप्टवरती आपलं कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन कंप्लीट होईल. आता कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टोकन रिसिप्टवरती कंप्लीट झालं. पहिला कॅप राऊंड आला, एकतर NT2 कॅटेगरीमधून विद्यार्थ्यांना अप्लाय केलं होतं, त्यामुळे NT2 कॅटेगरीची सीट त्याला पहिल्या कॅप राऊंडमध्ये प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कॉलेजची मिळाली. कॅप राऊंड 2 आला, परत त्याला काही बेटरमेंट झाली नाही, परत त्यानं बेटरमेंटसाठी अप्लाय केलं आणि कॅप राऊंड 3साठी ट्राय केलं. कॅप राऊंड 3 सुद्धा झाला आणि ज्यावेळी कॅप राऊंड 4 पर्यंत आला तोपर्यंत त्याची जी ओरिजिनल कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट होतं ते आलेलंच नव्हतं. आता ज्यावेळी तुम्ही कॅप राऊंड 4ला जाताय त्यावेळी मी सुद्धा आधी सांगितलं होतं बॅचमध्ये की तुम्हाला कॅप राऊंड 4च्या आधी तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट असायला पाहिजेत. नाहीतर काय होतं, कॅप राऊंड 4ला तुम्हाला एकतर तुम्ही ज्यावेळी ऑप्शन फॉर्म भरायला जाता त्यावेळी CET सेलचा मेसेज येतो की तुमचं ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट नाही झालं आहे आणि सध्या तुमच्याकडे कॅटेगरीची सीट आहे, त्यामुळे ओरिजिनल डॉक्युमेंट सबमिट करा, अदरवाईज आहे तसं कंटिन्यू करा. आता प्रॉब्लेम काय होतो, जर तुम्ही NT कॅटेगरीमधून कॅप राऊंड 4साठी सुद्धा अप्लाय केलं आणि कॅप राऊंड 4पर्यंत जर डॉक्युमेंट मिळालं नाही तर त्या कॅटेगरीची सीट तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं. आणि झालं सुद्धा असंच, मुलांसुद्धा वाटायला लागलं की कॅप राऊंड 4 नंतर पण आपल्याला ते डॉक्युमेंट कॅप राऊंड 4पर्यंत आपल्याला ती व्हॅलिडिटी मिळणार नाही. त्यामुळे मुलांनी काय केलं, कॅप राऊंड 4 आधीच आपली सीट जी आहे ती ओपनमध्ये कन्वर्ट केली. आता परत प्रश्न पडला, कॅप राऊंड 3पर्यंत आपल्याला NT कॅटेगरीच्या कट ऑफमधून तर चांगलं कॉलेज मिळालं होतं, परंतु कॅप राऊंड 4मध्ये जर बघाल आता आपण ओपनमध्ये कन्वर्ट झालो आहे आणि ओपनमध्ये कन्वर्ट झाल्यानंतर एकतर कॅप राऊंड 4पर्यंत जागा खूप कमी शिल्लक राहतात. आणि झालं सुद्धा असं, मॉडर्न कॉलेजवरून प्रोग्रेसिव्हच्या मॉडर्न कॉलेजवरून डायरेक्टली त्याला इथं RMD सिंहगडपर्यंत कट ऑफमध्ये खाली यावं लागलं. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की एक डॉक्युमेंट जर तुमच्याकडे नसेल तर लक्षात ठेवा, या कॅप प्रोसेसमध्ये आपल्याला वेळ भरपूर मिळतो, परंतु कॅप राऊंड 4पर्यंत जर डॉक्युमेंट नसेल तर आपण परत आपल्याला कॅटेगरी चेंज करावी लागते. मागची जी कॅटेगरीची सीट होती ती हातातून जाते आणि कट ऑफमध्ये सुद्धा खूप खाली यावं लागतं. या गोष्टी सांगण्याचं तात्पर्य हेच आहे की अजूनसुद्धा वेळ आहे, डॉक्युमेंट्स व्यवस्थित तयार ठेवा. खरंतर सगळ्यांना नमस्कार, मी संदीप मिलके. मला माहीत आहे की सगळेजण आता रिझल्टची वाट बघताय, परंतु तरीसुद्धा मी आजचा हा व्हिडिओ बनवतोय कारण का एकदा शेवटचं तुम्ही चेक करून घ्या, जी डॉक्युमेंट्स सांगतोय ती तयार आहेत का, जे प्रोफॉर्मा सांगतोय ती तयार आहेत का. कारण का मला वाटतं की जे काही ऑडियन्स माझा व्हिडिओ बघतात त्याचं कुणाचंही ॲडमिशन डॉक्युमेंटमुळे काही अडता कामा नये. ठीक आहे, तर सुरुवात करूया आजच्या नवीन व्हिडिओला. व्हिडिओच्या सुरुवातीला एक छोटीशी अनाउन्समेंट. आता रिझल्ट आपला फर्स्ट अटेम्प्टचा लवकरच डिक्लेअर होतोय आणि मला माहिती आहे की काउन्सिलिंग प्रोसेस आहे ना लवकरच स्टार्ट होणार आहे. मग काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये आता आमची जी पर्सनल काउन्सिलिंग बॅचचे रजिस्ट्रेशन आमची स्टार्ट आहेत त्याबद्दल मी थोडक्यात माहिती सांगतो. एक तर पर्सनल काउन्सिलिंग बॅचची आम्ही रजिस्ट्रेशन स्टार्ट केले आहेत. या पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये तुम्हाला काय काय मिळतं त्याबद्दल थोडक्यात सांगतो. पहिलं फीचर आहे 24/7 डाऊट सपोर्ट. म्हणजे असं नाही आहे की माझ्या असिस्टन्स किंवा माझ्या हाताखाली जी मुलं असतात त्यांचे नंबर्स वगैरे शेअर असतात, माझा पर्सनल नंबर तुमच्यासोबत शेअर केलेला असतो. इथून पुढे कॅप ॲडमिशन होईपर्यंत ज्या वेळेपर्यंत तुम्हाला काही डाऊट असेल डायरेक्टली मला कॉलवरती वगैरे विचारू शकता. डाऊट सपोर्ट हा कॉल्स आणि व्हॉट्सअप दोन्हीसाठी दिलेला आहे. दुसरं आहे ते म्हणजे काय, पर्सनलाइज कॉलेजची लिस्ट. लक्षात ठेवा, ज्यावेळी तुमचा रिझल्ट डिक्लेअर होतो, तुमचं पर्सेंटेज किती आहे, तुमची कॅटेगरी कोणती आहे, तुम्हाला कोणती कॉलेजेस मिळू शकतात, चांगल्या ब्रँचेस कुठल्या मिळू शकतात, हे सगळं तुमच्याशी आणि तुमच्या पालकांच्या आधी डिस्कस केलं जातं आणि त्यानंतरच तुमची एक लिस्ट बनवून तुम्हाला शेअर केली जाते, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या रिक्वायरमेंट्सवर बेस्ट कॉलेजची लिस्ट आमच्याकडून दिली जाते. तिसरं आहे लाईव्ह गायडन्स सेशन्स. म्हणजेच काय, CETच्या प्रत्येक स्टेपनुसार प्रत्येक स्टेपला आम्ही मीटिंग्स घेतो, जेणेकरून तुम्हाला फॉर्म फिलिंग कसं करायचं आहे, ऑप्शन फॉर्म कसे भरायचे आहेत, फ्रीज बेटरमेंट, या प्रत्येक स्टेपला मीटिंग होतात. तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठेही काही अडचण येत नाही. त्यानंतर आहे स्पॉट ॲडमिशन्स आणि इन्स्टिट्यूट लेवल गायडन्स, ज्याच्यामध्ये कोणत्या कॉलेजमध्ये किती सीट्स वॅकंट आहेत, तुम्हाला कुठे अप्लाय केले पाहिजे त्या रिलेटेड माहिती दिली जाते. आणि फर्स्ट इयर इंजिनिअरिंग गायडन्स, म्हणजे तुम्हाला फक्त कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवून देणे हे आमचं एम नाही आहे, तर फर्स्ट इयरमध्ये सुद्धा कोडिंग, CGPA, महाडीबीटीचे स्कॉलरशिपचे फॉर्म कसे भरायचे त्या रिलेटेड माहिती सांगितली जाते. आता या काउन्सिलिंग
रिलेटेड जी काही क्वेरी आहे मी इथे व्हॉट्सॲप नंबर दिला आहे, या व्हॉट्सॲपवरती मेसेज सेंड करा, जेणेकरून काउन्सिलिंग रिलेटेड काही डाऊट्स असतील ना नक्की तुमचे सगळे क्लिअर केले जाईल. एवढं लक्षात ठेवा, तुमच्या पर्सेंटाईल नंतर किती आलं आहे यापेक्षा तुम्हाला या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये कशी तुम्ही कॉलेज लिस्ट अपलोड करता आणि कॅपराऊंड 4मध्ये व्यवस्थित ऑप्शन फॉर्म भरून तुम्ही बेटरमेंट करत कशी कॉलेजेस मिळवताय त्यावरती सगळ्या गोष्टी ठरणार आहेत. त्यामुळे ज्यांना काउन्सिलिंगला एनरोल करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे, नक्की एनरोल करा. ठीक आहे. आता येतो व्हिडिओच्या मेन कंटेंटवरती की डॉक्युमेंटची लिस्ट. तर पहिल्यांदा समजून घ्या की मी काय करतोय तर ओपन म्हणजे अशी काही डॉक्युमेंट्स आहेत जे सगळ्या कॅटेगरीच्या मुलांना लागणार आहेत. ती कोणकोणती डॉक्युमेंट्स आहेत? एक, तुमचं 10वीचं मार्कशीट. ठीक आहे, हे सगळ्यांना लागणार आहे, सगळ्या कॅटेगरीच्या मुलांसाठी डॉक्युमेंट्स आहेत. त्यानंतर आहे 12वीचं मार्कशीट. ठीक आहे. त्यानंतर 12ची लिव्हिंग सर्टिफिकेट. ठीक आहे. चौथं डॉक्युमेंट लक्षात ठेवा, डोमिसाईल सर्टिफिकेट. आता डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर त्याला ऑप्शन काय? लक्षात ठेवा, जरी डोमिसाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तरीसुद्धा पेरेंट्स डोमिसाईल सर्टिफिकेट पेरेंट्सचं किंवा स्टुडंटचं दोन्हीपैकी कुणाचंही चालू शकतं. ठीक आहे. फक्त डोमिसाईल महाराष्ट्राचा असावा. दुसरं आहे, जर डोमिसाईल सर्टिफिकेट नसेल तर बर्थ सर्टिफिकेट किंवा 12ची लिव्हिंग सर्टिफिकेट हे सुद्धा चालेल. त्याच्यावरती फक्त प्लेस ऑफ बर्थ हा महाराष्ट्रामधलं प्लेस ते मेन्शन असायला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आधार कार्ड. लक्षात ठेवा, आधार कार्ड कुठेही लागणार नाही या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये, तरीसुद्धा अपडेटेड करून ठेवा. त्यानंतर आहे इन्कम सर्टिफिकेट. आता इन्कम सर्टिफिकेट कुणाला लागणार आहे? ज्यांचं जे ओपन कॅटेगरीचे आहेत आणि ज्यांचं उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना इन्कम सर्टिफिकेटची गरज नाही. जर विद्यार्थी कॅटेगरी स्टुडंट असेल आणि त्याच्याकडे नॉन क्रिमिनल असेल त्यालासुद्धा उत्पन्नाचं दाखलायची गरज नाही. SC कॅटेगरीच्या स्टुडंटला सुद्धा गरज नाही. EBC EWSमधून जे विद्यार्थी अप्लाय करतात, EBC एक स्कॉलरशिप आहे ओपन कॅटेगरीच्या मुलांसाठी ज्याचं उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असतं, त्या मुलांसाठी मात्र हे इन्कम सर्टिफिकेट लागतं. ठीक आहे. नेक्स्ट डॉक्युमेंट आहे गॅप सर्टिफिकेट. जर तुम्ही गेल्या वर्षी रिपीट केलं असेल तर गॅप सर्टिफिकेट एक बनवून घ्या. एक सिम्पली एक 100 रुपीजच्या स्टॅम्प पेपरवरती ते सर्टिफिकेट बनवून मिळतं, इतकं काही कॉम्प्लिकेटेड नाही आहे. नेक्स्ट आहे तुमचं JEE आणि CETचं स्कोर कार्ड. ठीक आहे, हे एक लागणार आहे. आणि नेक्स्ट आहे आधार लिंक्ड नॅशनलाइज बँक अकाउंट. हे सुद्धा कुठेही लागणार नाही आहे. हे फक्त मी यासाठी देतोय की ज्यावेळी तुमचं ॲडमिशन म्हणजे कॉलेजमध्ये कन्फर्म होतं त्यावेळी तुम्हाला महाडीबीटीचे स्कॉलरशिपचे फॉर्म भरावे लागतात, तिथं हे गरजेचं आहे. त्यामुळे हे मी तुम्हाला आत्ता सांगतोय. त्यानंतर आता येतो कॅटेगरी वाईज डॉक्युमेंट्स, म्हणजे प्रत्येक कॅटेगरीला जे डॉक्युमेंट्स लागतात त्यानुसार. ज्या मुलांची कॅटेगरी OBC, SBC, NT म्हणजे NT1, NT2, NT3, त्यानंतर VJDT अशी आहे, यांच्यासाठी 3 डॉक्युमेंट्स कोणकोणती? कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियस सर्टिफिकेट, जे मार्च 2027पर्यंत व्हॅलिड असलं पाहिजे. ठीक आहे. आता हे तिन्ही डॉक्युमेंट्स महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्या फॉर्मॅटमध्ये असले पाहिजे. होतं काय सांगतो, NT कॅटेगरीचा मुलगा आहे, NT कॅटेगरी ही महाराष्ट्रामध्ये, मात्र ज्यावेळी त्याला JEEला ॲडमिशन हवं असतं त्यावेळी त्याला काय करावं लागतं? OBC कॅटेगरीमध्ये जावं लागतं, सेंट्रल. मग सेंट्रलचे डॉक्युमेंट्स काढावे लागतात. मात्र महाराष्ट्र कॅप काउन्सिलिंगमध्ये हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटच्याच फॉर्मॅटमध्ये लागतात, सेंट्रलचे चालत नाहीत. ठीक आहे. त्यानंतर ज्या मुलांची कॅटेगरी SC आणि ST आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी. जे विद्यार्थी ओपन मराठा कॅटेगरीचे आहेत त्यांच्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत? SCBCचं कास्ट सर्टिफिकेट, त्यानंतर नॉन क्रिमिनल जे मार्च 2027पर्यंत व्हॅलिड आहे, आणि दुसरं आहे कास्ट व्हॅलिडिटी. ठीक आहे. SCBCच्या मुलांनी शक्य तेवढं जास्तीत जास्त EWSचा तुम्हाला बेनिफिट भेटणार नाही, कारण का SCBC कॅटेगरी असेल तर तुम्हाला सेंट्रलचं EWS मिळतं, स्टेट गव्हर्नमेंटचं EWS मिळत नाही. त्यामुळे ही 3 डॉक्युमेंट्स तुम्ही बनवून घ्या. ठीक आहे. कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिनल. त्यानंतर EWS जी कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी लक्षात ठेवा महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटचा EWS लागतो, जो प्रोफॉर्मा 5मध्ये दिलेला आहे. सेंट्रलचा EWS चालणार नाही. ठीक आहे. आता प्रोफॉर्मा 5 काय आहे? तर हा आहे प्रोफॉर्मा 5. ठीक आहे. मी ऑफिशियल हे CET सेलच्या साईटवरून सगळे डॉक्युमेंट्स घेतलेत जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार. हा आहे प्रोफॉर्मा 5. लक्षात ठेवा EWSचं डॉक्युमेंट या फॉर्मॅटमध्ये आहे का एकदा चेक करा. ठीक आहे. नेक्स्ट आहे जे डिफेन्स कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत त्यांना 3 प्रकारचे डिफेन्स कॅटेगरी असते आपल्या CET ॲडमिशनमध्ये, डिफेन्स 1, डिफेन्स 2 आणि डिफेन्स 3. डिफेन्स 1 म्हणजे काय? ज्यांचे पेरेंट्स डिफेन्स म्हणजे आर्मीमधून वगैरे रिटायर झाले ते असते डिफेन्स 1. मग त्यांच्यासाठी 2 डॉक्युमेंट्स कोणती? प्रोफॉर्मा C, तो प्रोफॉर्मा काय आहे पुढं दाखवतो, प्रोफॉर्मा C आणि डोमिसाईल सर्टिफिकेट ऑफ फादर, जे आर्मीमधून रिटायर वगैरे झालेत त्यांचं. ठीक आहे. मग त्यांचं डोमिसाईल सर्टिफिकेट लागणार आहे. ठीक आहे. डिफेन्स 2 म्हणजे काय? जे सध्या डिफेन्समध्ये ॲक्टिव्ह आहेत त्यांच्यासाठी सेम प्रोफॉर्मा C आणि डोमिसाईल सर्टिफिकेट.
लागणार आहे. तिसरं आहे ते म्हणजे काय, ॲक्टिव्ह नॉन डोमिसाईल डिफेन्स सर्टिफिकेट जे डिफेन्स 3मध्ये येतात त्यांना प्रोफॉर्मा सी आणि प्रोफॉर्मा डी आणि ई, म्हणजेच काय, ज्यांचा डोमिसाईल महाराष्ट्रातला नाही आहे परंतु पोस्टिंग महाराष्ट्रामध्ये जर असेल तर त्यांच्यासाठी हा डिफेन्स 3चा टाईप आहे. ठीक आहे. आता डिफेन्स कॅटेगरीमध्ये पण काय होतं, ज्यावेळी तुमचं CETची मेरिट लिस्ट बनते, डिफेन्समध्ये पण त्यांनी सब टाईप करले, डिफेन्स ओपन, डिफेन्स OBC, डिफेन्स SEBC. ठीक आहे. आता हे प्रोफॉर्मा कोणकोणते आहेत, हा आहे प्रोफॉर्मा सी. ठीक आहे. या फॉर्मॅटनुसार तुम्हाला ते डॉक्युमेंट बनवून घ्यावं लागतं. हा आहे प्रोफॉर्मा डी. ठीक आहे. आणि हा आहे प्रोफॉर्मा ई. ओके. नेक्स्ट येतो जे विद्यार्थी मायनॉरिटी आहेत. आता आपल्या CETच्या कॅप प्रोसेसमध्ये 2 प्रकारच्या मायनॉरिटी असतात. एक म्हणजे लिंग्विस्टिक मायनॉरिटी आणि रिलिजियस मायनॉरिटी. लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये ह्या इतक्या भाषा मदर टंग्स ज्याच्या आहेत ते सगळे लिंग्विस्टिक मायनॉरिटीमध्ये येतात. काही लोकांची हिंदी मदर टंग असते, गुजराती असते, मग त्यांच्यासाठी ही लिंग्विस्टिक मायनॉरिटी. रिलिजियस मायनॉरिटी कोणती, बुद्धिस्ट असेल, ख्रिश्चन रोमन असेल, जैन असेल, मुस्लिम असेल, सीख असेल, पारसी, झेरोस्टेन, हे सगळे आहेत हे रिलिजियस मायनॉरिटीमध्ये येतात. मग यांच्यासाठी डॉक्युमेंट्स कोणते लागतात, प्रोफॉर्मा ओ. त्यानंतर लिंग्विस्टिक मायनॉरिटीसाठी लिव्हिंग सर्टिफिकेटवरती मदर टंग असेल तीसुद्धा चालते. आणि रिलिजियस मायनॉरिटीसाठी ॲफिडेविट आणि कम्युनिटी एक लेटर लागतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रोफॉर्मा ओ जो आहे तो यास हा आहे. ठीक आहे. हे मायनॉरिटी स्टुडंटसाठी झालं. ओके. आता जे PWDचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी काय लागतं, प्रोफॉर्मा सर्टिफिकेट आणि डोमिसाईल सर्टिफिकेट, म्हणजे जे तुमचं पर्सन विथ डिसॅबिलिटी सर्टिफिकेट असतं ते लागतं. लक्षात ठेवा PWD स्टुडंटसाठी ओके, तुमची जी डिसॅबिलिटी आहे ती 40% जास्त असली पाहिजे आणि ती परमनंट असली पाहिजे, तरच तुम्हाला PWDचा बेनिफिट भेटतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे ऑर्फन स्टुडंटसाठी. हे ऑर्फन प्रोफॉर्मा दिलेला आहे जो महाराष्ट्र स्टेट सेलने प्रोफॉर्मा यू दिलेला आहे, हा तुम्हाला लागणार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे ते म्हणजे काय, तर यातलं एखादं डॉक्युमेंट नसेल तर काय, लक्षात ठेवा कॅप रजिस्ट्रेशन आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनवेळी ही जर यातलं एखादं डॉक्युमेंट नसेल, त्याची टोकन रिसिप्ट असेल अप्लाय केली, त्याच्यावरती तुमचं व्हेरिफिकेशन होऊन जातं, काळजी करू नका. ठीक आहे. दुसरं आहे लवकरात लवकर ओरिजिनल डॉक्युमेंट कसं मिळवता येईल याच्यासाठी प्रयत्न करा. ओके. जेणेकरून कॅप राऊंड 1, 2, 3 पर्यंत आरामात मिळून जाईल. ठीक आहे. समजा एखाद्या डॉक्युमेंटवरती स्पेलिंग मिस्टेक वगैरे आहे तर काय करायचं, जर स्पेलिंग मिस्टेक वगैरे असेल काही डॉक्युमेंटवरती, कास्ट सर्टिफिकेट, एक 100 रुपीजच्या स्टॅम्प पेपरवरती ॲफिडेविट बनवून घ्या की दोन्ही नावाची व्यक्ती एकच आहे, जेणेकरून ॲडमिशन प्रोसेसमध्ये कुठेही डाऊट येणार नाही. आय होप तुम्हाला हे डॉक्युमेंट्स समजले असतील. ह्या डॉक्युमेंट्स व्यवस्थित तयार करून ठेवा. जर काही डाऊट्स वगैरे असतील डॉक्युमेंट्स रिलेटेड ते कमेंटमध्ये कळवा. आणि ज्या मुलांना पर्सनल काउन्सिलिंग बॅचमध्ये एनरोल करायचं आहे नक्की एनरोल करा. तुमच्या या पूर्ण ॲडमिशन प्रोसेसमध्ये तुम्हाला सुरुवातीपासून ते तुमचं ॲडमिशन होईपर्यंत कंप्लीट गाईड केलं जातं. आता बाकी काउन्सिलरसारखं प्रीमियम, क्लासिक वगैरे अशा काही बॅचेस नाही आहेत. एकच काउन्सिलिंग बॅच आहे आणि ती सगळ्यांना सेमच असते. ठीक आहे. त्यामुळे सगळे जे हे फीचर्स मी सांगितले ते काउन्सिलिंग बॅचमध्ये असणार आहेत. त्याची प्राईस किती आहे हे सगळं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, त्यामुळे नक्की एनरोल करा. आजचा हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. धन्यवाद.